नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण मार्केटमध्ये आलेलो आहे। पुन्हा एकदा आपण नारळाचा भाव इथे टाकणार आहे। 2 वर्ष झालं आपण जुनच व्हिडिओवरती सगळ्यांची कमेंट इथे येत होते। लेटेस्टवाला आपल्याला हे टाकायचं होतं। रेटमध्ये आता खूप फरक झालेला आहे। मार्केटचा रेट खूप वाढलेला आहे, मालाची आवक इथे पण वाढलेली आहे। पण काय आहे की जास्त करून काय होतं की लोकांना वाटतं की जो आपण व्हिडिओ टाकला होता तोच रेट आता चालू आहे, पण तसं काही नाही आहे। मालाचा रेट वाढलेला आहे, जास्त वाढलेला आहे आता। आणि सगळा माल हे क्वालिटी माल असतो आपल्या इकडे। म्हणजे पुण्याचं मार्केट आहे ना, मुंबईपेक्षा जास्त चालतं आणि इथं माल पण चांगला येतो। आता हा बघा, एक क्वालिटी माल आहे। जे तुम्ही 100ला 2 घेता या 100ला 3, 4 तो तसला माल नाही आहे। हा क्वालिटी माल आहे। याच्यात पाणी पण चांगलं असतं आणि हे टेस्ट पण खूप चांगली असते याची। आपण बरेच दिवस झाला आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकला नाही। त्याचं खूप कारणं असतात। व्हिडिओ टाकायला काही एवढं सोपं नाही की गेलं रेकॉर्ड केलं आणि टाकलं। इन्फॉर्मेशन द्यायची असते आपल्याला आणि आपल्या चॅनलवरती इन्फॉर्मेशन आपण मार्केटची देतो जास्त करून, ज्याने लोकांना सोयीस्कर होईल की कुठे त्यांना उपयोगी पडेल धंदा करण्यासाठी, काम करण्यासाठी, नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी। तर तसे टाकायला लागतात आणि ते शोधणं आणि करणं सोपं नाही आहे। काही जण एकच मार्केटमध्ये 10-10 व्हिडिओ टाकतात, पण तसं नाही। आपल्याला शोधायला लागतं आणि हा आपण खास करून यासाठी टाकतो आहे की लोकांना पाहिजे की हा सीझनचा आहे हा धंदा। तसं कायमचं पण आहे, पण हा सीझनचा पण असतो। जसं की आता उन्हाळ्याचं चालू आहे, उन्हाळ्यामध्ये जास्त करून मार्केट म्हणजे नारळाला खूप डिमांड असतं। तर त्यासाठी आपण रेट टाकणार आहे, मार्केटचा रेट टाकणार आहे। तर चला बघूया, आज आपण आलो मार्केटमध्ये आपण 5 वाजता आलतो, पण 5 वाजता असं काही आवक नव्हती। म्हणजे आवक होती पण गिऱ्हाईक ते जास्त नव्हते। आणि आज सणासुदीचा दिवस आहे, म्हणजे सण आहे चालू आत्ता, त्यामुळे जास्त काही गिऱ्हाईक नाही आहेत। माल घेऊन चालल्यात पण कमी येते, निवांत येते, लोक येतात, जास्त येत नाही। बघूया आपण क्वालिटी येते बघूया, नाही मार्केटचे जे नारळाचे रेट आहेत ना चालू, कारण ते दाखवूया। कॉन्टॅक्ट नंबर आम्ही शक्यतो देऊ शकत नाही, कारण ते पर्सनल नंबर असतात। तुम्हाला यायचं असेल तर आपण लोकेशन देऊया। तर तुम्ही लोकलचे जे काही कोण असेल वेंडर येते त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला म्हणजे माल जर सप्लाय घ्यायचा असेल, द्यायचा असेल तर तुम्ही आता इथं येऊन पर्सनली येऊन भेटा। आपण याच्यामध्ये ना गुगलचा हे पण टाकतो, लोकेशन हे ते, त्यामुळे गुगलच्या लोकेशनवरनं पण तुम्ही येऊ शकता। आणि हा मार्केट सगळ्यात फेमस आहे। स्वारगेटला आलं ना, स्वारगेट सगळ्यात जास्त स्वारगेट आणि गोलटेकडी लक्षात ठेवा, तिथं मार्केट हे फेमस आहे आणि खूप मोठं मार्केट आहे। फळांचं मार्केट आहे, भाजी मार्केट आहे, मिरची मार्केट आहे, कांदा बटाटा मार्केट आहे, धान्य बाजार पण आहे, सगळं आहे। म्हणजे असं कुठलंच काही नाही आहे। प्राण्यांचं पण मार्केट होतं इथं, म्हणजे गाई म्हशींचं पण होतं। ते काय संडेला चालू व्हायचं, पण ते आता काय चालू आहे की नाही ते माहीत नाही। बघूया आपण, चला। कोणता नारळ आहे हा? कुठला नारळ आहे म्हणजे हा? केरळचा आहे का? हां, प्रीमियम नारळ आहे ना हा, क्वालिटी नारळ। आणि हा कितीला जातो बाजारात आपल्या लोकलला? 70ला। हे बघा, इथून असं म्हणजे ट्रकमधनं दिला जातो लोकलला। तर हा 70 रुपयाला विकला जाणार, प्रीमियम क्वालिटी आहे। नारळ आहे, साईज खूप चांगली असते याची। यावेळी ना रेट खूप वाढलेले आहेत आणि कसं आहे, मालाची आवक पण कमी असते, पण क्वालिटी माल असतो। हे करा 50 मीडियम करा। दरवाजा लावून दे मामा।
प्रत्येक माल हा चेक करून दिला जातो, असं जसं नाही देत, जसं रिक्वायरमेंट असेल तसं दिला जातो. हा मिडियम क्वालिटीचा पण चांगला माल असतो. जे तुम्ही घेता ना 100ला 4 इथे, त्याच्यामध्ये थोडंसं घोटभर आणि असं असतं, ते वेगळा माल असतो. कर्नाटकी म्हैसूर कॅरपेट. आणि काय रेट नाही आता तुमच्याकडून जातो माल बघून येईल 30 रुपयापासून ते 60 रुपयापर्यंत माल आहे. 30 ते 60 म्हणजे प्रीमियम 60 आणि मीडियम 30 40 45 30 40 45. मतलब वीडियो बनाने के टाइम पर कुछ बोलना चाहिए सर, क्या है, कैसा दे रहे, क्या है, मतलब ये सब ये सब भारी वीडियो बनाता. हा बघा प्रीमियम माल आहे आणि एक नंबर क्वालिटी आहे, क्वालिटीचा माल आहे. भूसा दे भारी भारी. या सगळ्यांना वाटायला लागले न्यूजपेपरमध्ये, पण न्यूजपेपरमध्ये नाही आहे, आपण यूट्यूबला टाकणार आहे. हा कुठला माल आहे? म्हैसूरचा. मजदूर मार्केट म्हैसूर. आणि आता काय रेट आहे हा? म्हणजे इथं 60 रुपये इथं जागेवर 60 रुपये. एक नंबर. आणि हा एक नंबर क्वालिटीचा आहे, म्हणजे टॉपचा माल जो म्हणतो ना आपल्याला बघायला जास्त भेटत नाही, तो मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडे आणि लोकलकडेच बघायला भेटतो, तो हा माल आहे. आणि याची क्वालिटी आणि टेस्ट आहे ना खूप चांगली असते, म्हणजे जे आपण नॉर्मल नारळाचं पितो ना त्याच्यापेक्षा डबल पाणी भेटतं याच्यामध्ये. अभी तो अच्छा मेरा वीडियो बना होता. एक नंबर एक नंबर नारळ 60 रुपये. 60 रुपये म्हणजे तो डेली रेट चेंज होत राहतो ना. अभी और बढ़ेगा, अभी 65 वाढलं आता 2 दिन के बाद 65 हो जाएगा. 65. हाँ अरे तो सब हमारा बनाओ, मैं जाऊँ. हाँ 2 दिन के बाद सब हो जाएगा. ये होने के बाद हाँ सर आता हूँ ना आपके यहाँ भी आता हूँ थोडी बात. चलो. प्रत्येक माल आहे ना चेक करून दिला जातो बरं का, म्हणजे पाण्याचं नाही, कसं आहे कसं नाही तसं. हा कुठे झालाय माल? हा माल कोथरूड करिश्मा चौक. कोथरूड करवीर नगर. ओळखलं का? हो चालेल. कुठला आपण फोटोग्राफर नाही, आपण यूट्यूबर आहे. युट्यूबर आहे का? हां. या कामाला पण मेहनत असते बरं का, भरपूर आहे. हा घ्या निवांत. नको नाही नको. प्रत्येक कामामध्ये मेहनत आहे, म्हणून मेहनत घातल्याशिवाय ना फळ भेटत नाही. तर हे बघा प्रत्येक नारळांना चेक करून दिला जातो आणि घेतला पण जातो. ये होने के बाद नया गाड़ी खोलेंगे उधर, ताजा माल उसका भी. कहाँ पे? वहाँ पे? हाँ पीछे गाड़ी लेके चल रहे हैं हम. ये तो हाँ ये तो शिल्लक माल कल का है, हम ताजा अच्छा, माल अच्छा. बनाएंगे. प्रत्येक मालाची ना क्वालिटी वेगवेगळी असते बरं का, की असं नाही की एकसारखा माल असतो, वेगवेगळा रेट असतो. आणि रेटवरती मालावरती डिपेंड असतो आणि कसा माल आला आहे आणि का आवक किती असते. आता जरा मार्केटमध्ये आवक खूप कमी आहे, पण रेट चांगला आहे.
करू दे त्यांचं काम, ते बरोबर करतात, ते येतात. हा असं बैठल्यावर नाही असं जरा हे वजनदार काम आहे आणि निरखून द्यायला लागतं, आहे की नाही. एका दुसरं इकडे तिकडे झालं तर मग आहे. मग कधी पण ना कुठलं काम करताना ना कमी लेखाव नाही, कारण काय आहे, मेहनत घेतली आणि त्याचं फळ चांगलंच भेटत असतं. आणि आजकाल आहे ना काम करणं महत्त्वाचं आहे, सर्वाईव्ह करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण असे व्हिडिओ टाकतो की माणूस सर्वाईव्ह केलाच पाहिजे. तुम्ही थोडेफार पैसे इन्व्हेस्ट करा आणि उन्हाळ्याचं तुम्ही कुठेही कोपऱ्यात जरी बसला नारळ इथे घेऊन जातात. नारळ स्वस्त आहेत, म्हणजे तुम्हाला जसे पाहिजे त्या रेटने पण इथं नारळ भेटू शकतात. 20 रुपयापासून ते 60 रुपयापर्यंत 70 रुपयापर्यंत पण नारळ भेटू शकतात. तर ते क्वालिटीनुसार नारळ असतात, हे लक्षात ठेवा. आणि आजकाल काय आहे, सगळ्यांना स्वस्त पाहिजे असतं, मग स्वस्त देऊन टाका, त्यात काय नाही. पण ज्यांना क्वालिटी लागतो ना तो पण नारळ ठेवायचा असतो. असं नाही की एकच आहे स्वस्त म्हणून. जर क्वालिटी तुम्ही दाखवली ना तर तो पण नारळ विकला जातो. हे कोणसा माल आहे, कुठला माल आहे हा? कडकी करते. कुठनं आलेला माल आहे हा? कर्नाटकात. आणि काय रेटनी आहे? 25 रुपये. हा काय बोलतो इथे 25 रुपये आणि 35 रुपये. हा 25 आणि 35 रुपये. दाखवला ना त्यांना. हा तुमचा चांगलं आहे. आता कितीमध्ये आहे आता? काय सेक्शन? 30 रुपये कमी रेटवाला. 30 रुपये 25 रुपये 30 रुपये 20 रुपये 12 रुपये असं जसं आवक तसा. तुम्ही म्हणलंच होतं तुम्ही 20 रुपये 25 रुपयाचा पण माल आहे तो. या त्याच्यातून सिलेक्ट करून 20 25 30. मित्रांनो, साईजनुसार पण मालाचा रेट असतो आणि आवकनुसार पण मालाचा रेट कमी जास्त होत असतो. जशी क्वालिटी तसं रेट. क्वालिटीवरती सगळं असतो आणि आवकवरती असतो, पण क्वालिटीच असते, हे लक्षात ठेवा. जर स्वस्त पाहिजे असेल तर स्वस्त घेऊ शकतं, तसं काही नाही. पण तो पण चवदार असतो. असं नाही की क्वालिटी आहे म्हणून येते, पण क्वालिटीच असते. आणि छोटा नारळ असलं तरी पाणी आहे त्याच्यात. पाणी गोड असतं, गोडच असतं ते. कमी असते, क्वांटिटी कमी असते त्याचे. हे शेट आहे तिथले. आपण लास्ट व्हिडिओमध्ये यांचं पण टाकलं होतं, कॉन्टॅक्ट नंबर आहे ते पण टाकला होता. 1 नंबर माल होता. हां, यांचे खूप आहेत, म्हणजे 2-3 तरी ट्रक असतात आपले, है ना? 2 तरी ट्रक असतात आणि क्वालिटीचे असतात, म्हणजे ते आपले रेग्युलर साईज पण ठेवतात आणि प्रीमियम क्वालिटी पण ठेवतात ते. आणि इथले ना सगळेजण आपल्याला सपोर्ट करतात, काही असं त्रास देत नाही की तुम्ही काढू नका, येते आम्हाला दाखवू नका, पण स्वतःहून येतात, उभे राहतात आपल्यासमोर. हां हां, चांगला असतो माल. आणि मित्रांनो, जर धंदा सुरू करायचा आहे ना तर सीझनचा धंदा सुरू करा तुम्ही. कलिंगडाचा असो किंवा द्राक्षाचा असो किंवा नारळाचा असो, धंदा सुरू करा, काही मरण नसतं त्याला. आणि लोक घेतात. 12 महिने असतात. हां, आणि लोक घेतात. हो 12 महिने गिराईक. कारण हा हेल्थ विषय असतो. डॉक्टर प्रिफर करतो की तुम्ही नारळ पाणी जास्त प्या, किडनीसाठी, लिव्हर फंक्शनसाठी आणि बॉडीचे जे काय आपलं त्रास असतो तो सगळ्यात कमी होण्यासाठी ना नारळ पाणी सगळ्यात बेस्ट आहे. पाणी कमी पिलं तरी चालेल, पण नारळ पाणी पीत जावं. किडनी स्टोनसाठी जास्त सगळ्यात बेस्ट आहे. हां, किडनी स्टोन. किडनीचे जेवढे आहेत ना, युरिन प्रॉब्लेम येते किडनीचे जेवढे आजार आहेत, पोटाचे आजार आहेत, ते सगळ्यांसाठी ना बेस्ट आहे आपल्याला. नारळ आहे ना प्रत्येक हातात असं धरून
बघितला जातो आणि त्याच्यावर कळतो यांना आणि त्याचा अनुभव एवढा चांगला असतो ना, दणकट असतो ना, कळतो त्यांना की नारळामध्ये काय पाणी, नारळ हे खोबरं आहे का काय ते, हां सगळं कळतं यांना. ते लगेच चूज करून येते. म्हणजे असं जराशी पण अशी भेग असेल ना तो साईडला टाकतो. म्हणजे असं बदली माल दिला जात नाही. बदली माल इथं कुणाला देत नाही. हां पाणी नसल्याला पण कळतं पाणी किती आहे काय. आणि आता बघा नवीन गाडी आहे, नवीन गाडी ओपन करता येते. एक नंबर क्वालिटी वाला खोलो गाडी खोलो भैया. एक नंबर क्वालिटीचा माल आहे. आता ते ओपन करता येते. नवीनच गाडी आहे. ते मगाशी तिथं संपलं आता. हे नारळ आहेत ना, एक नंबर प्रीमियम क्वालिटी असतात नारळ. याला म्हणतात नारळ. मावते 60 होतील की तुम्हाला येणार. पाण्याचं प्युअर पाणी आणि क्वालिटी अर्धा लिटरपेक्षा जास्त पाणी जास्त असतं ते. अर्धा लिटर म्हणलं तरी 1.5 ते 2 ग्लास, 1.5 ते 2 ग्लास असतो तो. 2 ग्लास पाणी 2 ग्लास पाणी असतो याच्यामध्ये. आणि तसंच तो सेम आहे आता. एक नंबरचा तो क्वालिटीचा आहे. आणि तो काय रेटने जातो? हा काय रेट? 60 रुपये इथे. तर लक्षात ठेवा यावेळी रेट चेंज येतो. आपण 2 वर्षापूर्वीचा तो टाकलेला त्याच्यात वेगळा होता आणि आता वेगळा आहे. मार्केटमध्ये आता रेट वाढलेले आहेत. आता रेट वाढले तर पाडूच्या नंतर हां अजून वाढणार आहेत. अजून वाढते. हे आत्ताच याने ओपन केलं बघा. आता सुरू झाली याच्या. एका ट्रकमध्ये किती माल बसतो? त्याच्यामध्ये 5,500 माल असतो मोठा. 5,500 एक नंबर माल. आणि हा कुठनं आलेला आहे आता? ह्या मैसूरमध्ये. म्हैसूरचा. सगळं म्हैसूरचाच असतो का? हो मैसूर. म्हैसूरमध्ये जास्त लागवड आहे. ताजा माल बेचते हम लोगों को, जैसा बासी माल नहीं बेचते तो हमारे 1800 पुराने से गाय करो मत 60 नारळ ये ताजा माल हर दिन बेचते, हर दिन एक गाड़ी खाली करते, दूसरा गाड़ी आगे ले लिए साहब. 60 नारळ कितना? 60 पानी वाले मलाई पाणी वाला दो एक नंबर. एक मिनट हाँ जी. अपना माल एक ही नंबर है. मारो मेहमान आपला ये 60 नारळ चाललंय बघा. भावानी झालेली बघा. चलो पकड़ो. मेरे पाहिजे का? देखो चलो चलो फटाफट. टाइम नहीं, हमको जल्दी जाना है. अपना हर दिन ताजा माल रहता है सर. अभी लोग 2 दिन 3 दिन बेचते, वैसा अपना नहीं है. हमारे मार्केट का एक दिन है अपना. ये दलालों में दलाल एक नंबर राजेश गायकवाड़. ये कर्नाटक के हमारे सिर्फ कन्नड़ भाषा भी आता है. हां हिंदी बोलो, मराठी बोलो, भोजपुरी बोलो, कन्नड़ बोलो, कोई भाषा बोलो. हमारे दीवान जी भोजपुरिया है, हम तो हिंदी प्रयागराज वाला है. केलो साहब लो फटाफट. केलो चलो. अरे बाद में डालो, रहने दो ना उसको यार, बाद में डालो. पकड़ा है. अभी तक क्या कर रहे थे आगे? लो फटाफट. माल छाटना एक नंबर है. ये देखो माल है. जो हाँ जो बराबर. हाँ क्या माल है यार. चलो हाँ हाँ चलो. आता हा माल कुठे जाणार आहे? हा आम्हाला एवढं चाललंय हडपसर स्टेशनला. हा माल चालले कुठं? बालेवर. हे पैसे घेतलात त्यांचे. काय रेट नाही हा माल? हा 40-45 मीडियम. तर याच्यात किती ग्लास निघतो? 1-1.5 ग्लास निघतो ना पाणी? 1 ग्लास 1 ते 1.5 ग्लास निघतो. 35-30 ने असतो आणि तो आपण मगाशी पाहिला तो 25-20 ने पण असतो. 15 घ्या.
15 पीस 15 इथे तुम्ही ना स्वतःच्या घरी जर घ्यायचं असेल ना नारळ तर तुम्ही घेऊ शकता 10पासून घेऊ शकता 10, 20, 30 नारळ ना आठवडाभरपर्यंत काही होत नाही नारळाला. आता या हातगाडीवरती हे नारळ इथे विकायला जाणार. नारियल की गाड़ी चाना दिया अपनी जाके खा लिए अरे भारी आणि हा काय रेट नाही आहे नारळ? कोणता आहे नारळ हा? म्हैसूरचाच आहे का सगळं? सगळे ट्रक जवळजवळ म्हैसूरवरनंच येतात का? सगळे म्हैसूर म्हैसूरवरनंच येतो का सगळं माल? एवढा माल निघतो तिथनं? म्हणजे शेती आहेत का एवढे मोठमोठ्या? चेहरा घ्या हे शेट आहेत ना, शेटला सगळेजण ओळखतात की तिकडे तिकडे शेटला ओळखतात सगळेजण. आणि हा काय रेटने चालला आता माल? हा मिक्स क्वालिटीमधला आहे. तरी किती रेट चालला आता? हे 15 ते 45. 15 ते 45. त्या हातगाडीवरती जातो ना जास्त करून हा? हातगाडीवरती जास्त जातो ना हा? हो ना. एक मिनटा का बस कितना ले रहा है रे? ये अब कितने का बेचेगा? 25 को 100 का 4 जाता है. एक दिन में कितना बिक जाता है? 400-500 400-500. अरे तो ऑफिसर से भी ज़्यादा कमाता है भाई. हाँ ज़्यादा ही बोलता है वो. नाही जातो, विकला जातो, खरं जातो, खरं जातो. आम्ही बघितलं स्वतः, तुम्हाला वाटत नाही पण जातो. काय लोक ना कमी रेटने जास्त घेतात. किती आहे मला? 800. आणि कुठं नेत आहे? हडपसरला. काय रेटने घेतला? 60 रुपयाने. आता कितीला जाणार तो? 70 ते 80 रुपयाला. हा माल किती दिवस जातो आपला? 3-4 दिवस जातो. एवढा खप आहे तिकडं? चांगलं आहे मग तुम्हाला तर रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे. ओके. आपलं नाव काय म्हणलं तुम्ही? प्रवीण जाधव. ते बघा हे प्रवीण जाधव आहेत आणि त्यांच्या साईडला हा माल जास्त जातो आणि प्रीमियम क्वालिटी, 1 नंबर क्वालिटीचा माल आणि 3 दिवसात एवढाच दिवस खापवणार आहेत म्हणजे चांगले, त्यांना रिस्पॉन्स चांगला आहे. ओके. हे असे पाहिजे बघा. गिराईक एकदा बसलं ना, माल तुम्ही कसलाही असू द्या म्हणजे भारीतल्या क्वालिटीचा जरी माल असला ना तर तो जातो. फक्त एवढंच आहे, हे गिराईक एकदा बसायला पाहिजे. तुमचं नारळच आहे ना फक्त? हा पण क्वालिटी माल आहे बरं का, असं तसं नाही आहे मला. आणि एवढं लक्षात ठेवा, दरवर्षी ना मार्केटचा ना रेट बदलत जातो. दरवेळी एकसारखा रेट राहत नाही. आपण टाकला होता तो 2 वर्षापूर्वीचा रेट होता आणि आता खूप बदल झालेला आहे, म्हणजे डबल रेट जवळजवळ झालेला आहे. मित्रांनो, नारळ मार्केट हे खूप मोठं आहे आणि तिथे आवक पण चांगली असते, पण रेट हा सीझननुसार असतो आणि मालावरती असतो. जर माल इथे व्यवस्थित आला तर चांगला रेट असतो, जर कमी आला तर भाव वाढतो आणि सीझननुसार वाढतो. त्यामुळे तुम्हाला जो आता यावेळी आपण अपग्रेड केलेला आहे रेट इथे, तर तुम्ही या तुम्हाला जर माल सेल करायचा असेल, घ्यायचा असेल ना, तरी तुम्ही इथं घ्या आणि सेल करू शकता. तुम्ही 10पासून म्हणजे 10 नारळ जरी घ्यायचं असेल ना तरी देतात हे लोक. असं नाही की काही जण म्हणतात की कमी देत नाही, हे नाही देतात. सेल करायचं आहे त्यांना शेवटी.
आणि तुम्हाला जर स्वतःच धंदा सुरू करायचा असेल तर हे चांगलं आहे मार्केट. तर तुम्ही करा, म्हणजे सुरुवात करा, काही ना काहीतरी सुरुवात करा. माल इथे विकत घ्या आणि स्वतःचं स्टॉल इथे सुरू करा. हे इथले शेठ लोक आहेत बरं का. शेठ लोकांचा आपण जास्त फेज नाही होता, कारण त्यांचं खूप बिझी शेड्यूल असतो आणि त्यांना जास्त त्रास देऊ शकत नाही आपण. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आणि आपण असंच मार्केटचे नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाऊ, ज्यामुळे तुम्हाला मदत होईल की तुम्ही स्वतःचा नवीन नवीन धंदा सुरू करू शकता.